नमस्कार, जय सद्गुरू सगळ्यांना. ठरल्याप्रमाणे आम्ही आता चाललेलो आहोत गावाला, म्हणजे खारेपाटणला आमच्या पालखी सोहळ्याच्या निमित्ताने. सोमवारी म्हणजे उद्या पालखी आहे, तर आम्ही आज रविवार आहे आदल्या दिवशी तर निघतो आहोत. तर चला बघूया. ही आहे आपली गाडी, ही आहे आपली बिल्डिंग. चलो. आणि हा आहे माझा नवरा. इथे VIP लोक बसले आहेत. चला बघूयात. हे फुल गच्च असं सामान भरलेलं आहे आपण डिक्कीमध्ये. आणि इथे आहेत दादा, हार्दिक आणि तिकडे VIP म्हणजेच आपले रोहन. चला तर मग बसूया. आपण आता इकडे पनवेलला थांबलेलो आहोत आपला ब्रेकफास्ट करायसाठी, नाश्ता करायसाठी. सो माझा आज संकष्टी असल्यामुळे माझा उपवास आहे आणि बाकी सगळ्यांचा माझा नाही आहे. त्याच्यामुळे मी घेतला आहे साबुदाणा वडा. बाय. नमस्कार. तर आता आपला नाश्ता वगैरे पोटभर सगळ्यांचा करून झालेला आहे आणि आता आपण निघालेलो आहोत पुढच्या प्रवासाला. लवकरच नाही म्हणता येणार, पण आपण साधारण एक 5-6 वाजेपर्यंत खारेपाटणामध्ये म्हणजे आमच्या गावच्या घरी पोहोचू. तर जाण्याचा निमित्त असं आहे की आपल्या गावच्या देवाचा पालखी सोहळा आहे, वाढदिवस आहे. तर त्यानिमित्ताने आम्ही सगळी गावातील माणसं, कुटुंब सर्व तिथे एकत्र जमतो. आणि हल्लीच गावाच्या मंदिराचं एक थोडं नवीन लुक केलेलं आहे, बांधकाम केलेलं आहे. सो ते पण एक निमित्त आहे. त्यामुळे आम्ही चाललो आहोत गावाला, खारेपाटणाला. आणि हे माझे मोठे दीर, हा त्यांचा मुलगा हार्दिक आणि तो आपला मॅनेजर पंटर खास. आणि आम्हाला दोघांना तर तुम्ही ओळखताच, राईट. आता आपण पोहोचलो आहोत वडखळला. तर ही ब्युटिफुल फुलं जी आहे तुम्ही छान अशी ती तुम्ही बघू शकता. बघताय पिंक कलरची छोटी छोटी फुलं दिसत आहेत. जितकं शक्य होत आहे तितकं मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते आहे. आणि नसेल दिसत तर थोडंसं मला माफ करा, पण थोडंसं बघायचा प्रयत्न करा. थोडंसं दिसतंय. येस, इकडे या साईडला दिसतंय तुम्हाला. सुंदर अशी छान छोटी फुलं आहेत जी आय गेस आपल्या आजूबाजूला असतात नेहमी. तीच फुलं आहेत, काही वेगळी अशी सीझनल नाही आहेत फ्लावर्स. ते आजूबाजूला नेहमी आपले असतात ना, मला त्यांचं नाव माहीत नाही पण असतात. तर आपण आता पोहोचलो आहोत वडखळपर्यंत. आणि हे बघा आपल्या इंडियाचा फ्लॅग. फुलाचं नाव कोमल फुल. अय्या, ऐकलं का आमच्या मॅनेजरने काय म्हटलं आता ते. तर आपण आता पोहोचलो आहोत कोलाडच्या पुढे. मला माहिती आहे कारण मी बोर्ड पाहिजे. ओके, तर आपण कोलाडच्या पुढे पोहोचलो आहोत. आणि व्यवस्थित रस्ता आहे, छान आहे. कुठे ट्रॅफिक वगैरे आता सध्या तरी नाही लागलं आहे आम्हाला. आणि अजून काय म्हणायचं होतं आम्हाला, आम्ही हा ट्रायपॉड शोधतो आहोत तिकडे, कारण आम्हाला गरज आहे ट्रायपॉडची. कारण माझा हा छोटा आहे तर ते असं व्यवस्थित होत नाही आहे. आमचं मॅनेजरचं म्हणणं आहे की आम्ही छोटा ट्रायपॉड घेतला आहे. सध्या छोटा ट्रायपॉड घेतला आहे म्हणजे तो बाकी काय म्हणता, काय म्हणायचं आहे का कोकणातली साधीभोळी माणसं? ओके, कोकणातली साधीभोळी माणसं करत नाही डायरेक्ट नारळ. तर आता आपण ह्या ट्रॅफिकमध्ये काहीच करणार ना, काहीच करू शकत नाही. हा गाडी चालवणार आपण. तर आपण थोडंसं जरा ह्याच्याशी गप्पा मारूयात.
काय म्हणणं आहे का तुमचं? काय बोलायचं आहे का? काही तक्रार? काय नाही तक्रार आता काय तक्रार कर. एक इमोजी पाहिजे होतं माझ्या इमोशन्स दाखवायचं, म्हणजे ते एका क्लिकमध्ये काम झालं असतं माझं. शक्यतो मराठीतच बोला. काम झालं असतं माझं. इतकं जर मी सुसंस्कृत मराठी वापरत असेल तर अजून ह्याच्या पुढे मी काय करू बरं? मी पुण्याची आहे त्याच्यामुळे मी शुद्धच बनते. ह्याच्या पुढे मी कायच करू? मॅनेजर असतंय मागे मान टाकले. आमचा मॅनेजर थोडासा अलग चलता है, वो बंदा अलग चलता है थोडा. चला आपण ह्या ट्रॅफिक मध्ये तुम्हाला ट्रॅफिक दाखवते मी. बघा वाईड अँगल मध्ये दिसतो बघा, काय भारी. हे फीचर्स ना मला हळूहळू कळत आहेत रे. एक 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 व्हिडिओ झाली ना. ट्रॅफिक बोलले आणि ट्रॅफिक क्लिअर झालं. आता थोडं पुढे आलेलो आहोत आम्ही. बऱ्यापैकी ट्रॅफिक क्लिअर झालेलं आहे. अगदी 5 ते 3 मिनिटाचंच ट्रॅफिक आम्हाला लागलं. आणि आता थँक्यू टेम्पोवाले दादा. तर आता आपण बऱ्यापैकी आलेलो आहोत. ट्रॅफिक क्लिअर झालेलं आहे. आणि हीच जर वेळ गणपतीतली असती तर भाई साहब क्याही करे. गणपती विसर्जनाची वेळ आली असती आणि आपण कोकणात पोहोचलो असतो. चले एक काम कर, 200 रुपये दे और 50 रुपये काट ओवर एक्टिंग की वजह से. हे जरा अति होतं. तर हे कोकणातल्या माणसाला पण विचारूयात की काय परिस्थिती असते. कोकणातली परिस्थिती काय असते गणपती दरम्यान मानगाव रोडवरची, आपण त्यालाच विचारूयात. गणपतीमध्ये तर सगळेच निघतात कोकणात जायला, पुष्कळ गर्दी असते, खूप ट्रॅफिक असते. ओके, ते एक माहिती आहे 9S झकासवरती एक लागायचं, बोलला चोचा झाला लोचा, राईट. तर आपण अजून लोचे पुढे बघूयात, ऐकूयात, काय संबंध होता? चला हे एडिटिंग मध्ये जाणार. किती सुंदर असा शांत व्यवस्थित छान चिपळूण रत्नागिरी पणजी. पण आपण चाललो कुठे आहोत? सिंधुदुर्ग खारेपाटण. तर आपण आता या शांत अशा, ओके, हे आहे वीर रेल्वे स्टेशन. इथे आपले मोठे व्यक्तिमत्व राहतात, ते म्हणजे आमच्या मॅनेजरचं गाव आहे हे वीर. हे बरीचशी गावं पुढे येत आहेत. आकर्षक असा व्ह्यू आहे. आणि कोकण, ऑफकोर्स कोकणची माणसं साधी पण काळजात त्यांच्या भरली मोठी मोठी शहाळी. तर बघताय मी असा हा वाईड अँगल ठेवलेला आहे सो दॅट तुम्हाला हा पण व्ह्यू पाहायला मिळेल आणि हा पण व्ह्यू पाहायला मिळेल. हा किती सुंदर आहे हा रस्ता. आणि दरवेळेस ना काय होतं, आम्ही जो आहोत तो रात्रीचा प्रवास करतो कोकणात जायसाठी. स्पेशली जर गावी जायचं असेल तर एक संध्याकाळचा प्रवास जो आहे तो आम्ही प्रिफर करतो. पण यावेळेस म्हटलं सकाळी जाऊया, सो आपल्याला सकाळचा व्ह्यू छानपैकी बघता येईल आणि तुम्हालाही दाखवता येईल. रात्री इतकं असं व्यवस्थित लाईट नसल्यामुळे आपण तुम्हाला काही गोष्टी दाखवू शकत नाही, जे मी खूपदा प्रयत्न केलेले आहेत, राईट. मी बरेचदा प्रयत्न केलेले आहेत हा शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा. बट काही टेक्निकल गोष्टी, नॅचरल गोष्टी, त्याच्यामुळे थोड्याशा लॅक व्हायचं हे व्हिडिओचं किंवा ब्लॉगिंगचं चॅप्टर. बट आता
कोई टेंशन नहीं है, कोई गम नहीं है, कोई दुख नहीं है, कोई सुख नहीं है, कोई टेंशन नहीं है। अभी बस चलते रहने का, अभी बस देखते रहने का, दिखाते रहने का, हंसने का, मसने का नहीं भाई, मसने का नाही, मसनात नाही जायचं, मसनात जायचं नाही, हसायचं, खेळायचं मस्तपैकी हसायचं, खेळायचं मस्तपैकी आनंदात, छान छान फिरायचं. ती बघा स्कूलची तुम्हाला छोटे छोटे बच्चे दिसत नसतील पण मला दिसत आहेत. ते त्यांचं पीटी आय गेस पीटीचं लेक्चर एन्जॉय करतायत. पीटीचा तास चालू आहे त्या पोरांचा, शाळेतल्या मुलांचा. आणि हे असं छान सुंदर गाव आहे. मला नाव माहिती नाहीये गावाचं. अच्छा, आता येणार आहे महाड. आपण माहिती मगाशी ती फ्लावर्स तिकडे पाहिली होती, ती फुलं आता इथे पण आहेत. सो इथे इतकी दिसत नाही आहेत. गेली रे देवा ती. सनरूफ असतं आता तर वर गेली असते. सावित्री नदी जी आहे ती क्रॉस करून थोडं तर पुढे आलो आहोत. मला सावित्री नदीचा तुम्हाला एक छोटासा शॉर्ट दाखवायचा होता, पण काय आहे ना, इथे आमचं लक्षच नाही आहे, आमच्या मॅनेजरचं लक्ष नाही आहे. कोणी नवीन छान मॅनेजर असेल तर प्लीज रेकमेंड करा. आम्ही आता द्राक्ष घेण्यासाठीचे उतरलो होतो आणि जे द्राक्ष घेत होतो त्या वेळात जे मी बोलत होती त्यांच्याशी किंवा जे मी तुमच्याशी बोलत होती ते सर्व अनफॉर्च्युनेटली टाइम लॅप्समध्ये आम्ही शूट केलेलं. आणि त्याला आता व्हॉइस ची जी सेटिंग असते ती म्यूट होती, त्याच्यामुळे आता काही होऊ शकत नाही आहे. जसं आहे तसं तुम्ही बघून घ्या प्लीज. ठीक आहे, नया है वह असं म्हणत आम्ही पुढच्या अजून काही चुका करतो. आपण आता खेड मध्ये पोचलो आहोत. खेड रेल्वे स्टेशन हे इथेच आहे, अगदी दिसत असेल तुम्हाला. जो माझा हात ॲरो माझा हात ॲरो आहे दिसत असेल त्या दिशेला आहे खेड स्टेशन. माझे वडील म्हणजे बाबा ना नेहमी इथे येतात अंगणेवाडीच्या जत्रेसाठी येतात, कोकणात येतात भराडी देवीच्या जत्रेसाठी. तर ते खेडला त्यांचं जास्त येणं जाणं असतं. पिकनिक वगैरे त्यांचे फ्रेंड्स इथे राहतात खेडमध्ये. सो ते वर्षातून 2-3 वेळा तरी खेडमध्ये त्यांचं येणं होतं असं. तर आपण आता चाललेलो आहोत आमच्या गावाला सांगितल्याप्रमाणे, सालावादप्रमाणे. चला, अजून पुढे काही नवीन असेल तर ते सांगते.
चिपळूण क्रॉस केलेला आहे, लंच केलेला आहे, आपलं जेवण दुपारचं झालेलं आहे. माझा उपवास असल्याने मी फ्रेंच फ्राईज खाल्ले, कारण तिकडे तेच अवेलेबल होते. आणि बाकी बफेट होता, बफे डिनर होता, बफे लंच होता, सॉरी बफे लंच होता. आणि याच्यासाठी लग्नातलं जेवण असतं ना, म्हणजे सगळं थोडं 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 मिळतं असं, याच्यासाठी लग्नातलं जेवण होतं आणि बाकीच्यांसाठी बफे. बाहेर पण देऊन आला 200 रुपयाचा आहेर देऊन आलो आहे, म्हणजे 200 रुपयाचा बफेट होता. स्वस्त होता, छान होता, सुंदर होता. त्या लोकांनी खाल्ला आणि मी फ्रेंच फ्राईज खाल्ले. आता आम्ही चाललो आहोत पुढच्या दिशेने, म्हणजे माझ्या पुतण्याचा बड्डे होता 14 तारखेला, दुर्वेशचा. ठीक आहे, तर आम्ही त्याच्या बड्डेचा एक छोटंसं सरप्राईज म्हणून त्याला आता केक घेणार आहोत. आणि संध्याकाळी सर्व आता फॅमिली ऑलरेडी घरी आहे गावाला, तर मग रात्री तिथे छोटंसं सेलिब्रेशन, केक कट करायचं असं प्लॅन आहे आम्हाला. सो आपण चिपळूणच्या थोडं पुढे आलेलो आहोत, सावर्डे टुवर्ड सावर्डे आपण चाललो. सो सावर्ड्यामध्ये आम्ही 1-2 केक शॉप्स बघू, तिथे छानसा केक घेऊ आणि मग पुढचा प्रवास करूया. आपण आता पोचलेलो आहोत साखरपाक या गावामध्ये पोचलेलो आहोत. आपलं गाव आता इथून 1.5 तासावरती आहे. खारेपाटण. कॉफी तर आपलं 1.5 तासावरती गाव आहे. आपण एक टी कॉफी ब्रेकसाठी थांबलेलो आहोत. ते घेऊन आपण पुढच्या प्रवासाला टिल देन. आपण आता ऑलमोस्ट आपल्या गावात पोचायच्या मार्गावर आहोत. अगदी 1 तासाभरामध्ये आपण आपल्या खारेपाटणात पोहोचू. आपण आता सध्या आहोत सालपे या ठिकाणी आहोत आणि 1 तासभर आहे गावाला पोचायला. आणि आता सनसेटचा छान असा माहोल झालेला आहे, तुम्ही बघू शकता इथे. असा नागमोडी रस्ता, वळणाचा. माझं हे खूप आवडतं वाक्य आहे, त्याच्यामुळे मी शक्यतो जिथे वापरता येईल जास्तीत जास्त तिथे मी हे वापरणार, कारण मी बीट जरा जास्तच खाते ना म्हणून. असो, बीटचा जो किस्सा आहे तो मी तुम्हाला सांगेल नंतर नेक्स्ट ब्लॉगमध्ये आय गेस. पण ही घरं बघताय तुम्ही किती छान, म्हणजे घर नव्हतं ते, त्यांचं काहीतरी छोटंसं असं घरातूनच चालणारा बिझनेस होता. पण हे बघा, कोकणातली ही जी सुंदर दृश्य आहेत, मातीचे लाल मातीची जी घरं आहेत ती, आणि हा सुंदर असा रस्ता त्याची सायंकाळ आता होत चालली आहे. नमस्कार, जय सद्गुरू. तर काल सांगितल्याप्रमाणे आज आमचा पालखी सोहळा होता, म्हणून आपण गावाला आलो होतो खारेपाटणात. तर माझ्या ह्या सर्व जावा आहेत. जसं सांगितलं की काल एक लग्नाचा वाढदिवस होता आणि छोट्याचा बड्डे होता माझ्या पुतण्याचा. तर यांच्या लग्नाचा वाढदिवस होता आणि यांच्या मुलाचा वाढदिवस होता. सो आम्ही ते सेलिब्रेशन केलं आणि उशिरा आलो रात्री घरी, त्याच्यामुळे शूट करता नाही आलं. हे मंदिर आहे, पाहू शकता. आता इथे जेवणाची रांग आहे, जेवणासाठी बसलेले आहेत. आणि अशा प्रकारे आज आपला पालखी सोहळा आहे, वाढदिवस आहे, देवाचा उत्सव असतो. सो ते त्याच्यानंतर पालखी नाचवण्याचा एक प्रकार आहे, मी तुम्हाला तेही शूट करून थोड्याच वेळात दाखवेन. अशा प्रकारे आपण पुढच्या कार्यक्रमासाठी राहूयात.
कुठे भेटणार? तिथे भेटेल. तू बघितला का? हा बघितला. असा होता. कसा परत? काय कसा होता? असा. वाव. काय खाता तुम्ही? कलिंगड. एवढा कलिंगड? मग हा मुंबईला घेऊन आला? ए काय घेतलं तू? काय आहे? ससा कुठे तुझा? ससा कुठे तुझा? काय घेतोस? छाछ पी रहे हम लोग कोकण का सबसे फेवरेट चीज कोकण का सबसे फेवरेट चीज छाछ मंदिराच्या बाजूला ना एक छोटासा स्टॉल आहे जिथे सरबत आणि सर्व मिळते. एवढं ऊन आहे प्रचंड प्रमाणात खूप खूप प्रमाणात ऊन आहे. तर आपण थोडं थोडं थंड व्हायला शकतो. तर घेतलं आहे ही कोकम सरबत आणि मोस्टली सर्व इथे कोकम सरबतच घेतात. सर्व इथे लाडच मोस्टली आहेत सर्व. हाय का बोल प्यायला या. ऑरेंज प्यायला या बोल. त्यांना बोल ऑरेंज प्यायला या. ऑरेंज
नमस्कार, जय सद्गुरू. तर सांगितल्याप्रमाणे आपण गावी गेलो होतो पालखी सोहळ्यासाठी. आपल्या देवाचं मंदिर सुद्धा होतं आणि तिथून गावी पोहोचेपर्यंत आणि गावचा जो सण होता तो तुमच्यापर्यंत दाखवायचा पुरेपूर प्रयत्न केला. पण जो परतीचा प्रवास होता किंवा पालखी झाल्यानंतरचा जो काही आमच्या निघायच्या गडबडीमध्ये किंवा निघायच्या त्या वेळेत अंधार झाल्यामुळे आणि रात्र झाल्यामुळे आम्ही परतीचा प्रवास आपला दाखवू शकलो नाही, शूट करू शकलो नाही खरं तर. त्याच्यामुळे नेक्स्ट टाइमला आपण वेळ मॅच करून किंवा जितकं शक्य होईल तितकं तुमच्यापर्यंत पोहोचवायचा नक्की प्रयत्न करू आपण. आणि हा जो पुन्हा पालखी सोहळा होता, म्हणजे देवाचा वाढदिवस, पालखी सोहळा असू दे, पालखी नाचवणं असू दे, हे सर्व शक्य तितकं तुमच्यापर्यंत पोहोचवलेलं आहे. तर तुम्ही नक्की बघा. तुम्हाला जर आमची व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पुढे फॉरवर्ड करायला विसरू नका. आणि नक्की पूर्ण व्हिडिओ बघा. थँक्यू. इलेन नव्हतं.